मुंबई 11 नानावडे आणि रायगडवाडी असा सामना आजच्या दिवसातील क गटातील सामना क्रमांक दुसरा. रायगडवाडी संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर उजर 11C त्यांच्या विरुद्ध खामगाव टॉस साठी यायचं लगेचच. उजेर 11 बी संघ आणि खामगाव टॉस साठी या. उजर 11 बी आणि त्यांच्या विरुद्ध उदय 11 खामगाव टॉस साठी या. क गटातील सामना क्रमांक तिसरा. टॉस आमचे सिकंदर यांच्या शुभास्ते टॉस केला होतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रायगडवाडी आणि त्यांच्या विरुद्ध मुंबई 11 असा सामना. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय रायगडवाडी संघाने. तिथे स्ट्राईक एंडला बॅटर अजय, नॉन स्ट्राईक एंडला पराग, प्रणय आहेत आणि गोलंदाज गोलंदाज. पहिला चेंडू आडव्या बॅटने अगदीच आपण पाहता डीप स्क्वेअरला क्रिजर मध्ये. कॅच पकडलाय आणि गोल्डन विकेट आली आहे. 0 आकड्यावरती परतावं लागतंय अजयला. गोल्डन डकचा शिकार झाले. नवीन फलंदाज प्रथमेश दाखल होत आहेत, जिथे महत्वाची विकेट आली. अजय यांना 0 आकड्यावरती परतावं लागले, जिथे दोन बलाढ्य मध्ये संघामधील लढत आपण पाहताय. क गटातील सामना क्रमांक दुसरा. त्यावेळेस चेंडू अप ट्रॅकर अगदीच मोठा फटका खेळायचा होता. बॅटर देखील बीट झाले आणि विकेट किपर देखील बीट झाले आणि चेंडू मागच्या बाजूने निघून गेला. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील होती आणि पंचांचा इशारा. व्हाईट बॉल प्लस 2 धावा अशा 3 धावा इथे जोडल्या जात आहेत. उभी 11 आपला 12 खेळाडू पाठवा. बॉलर नेम, पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळेस कट केलाय. थर्ड मॅन पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदीच कार्पेटच्या साईडने चेंडू सीमा लगेच जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा इथे आलेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण झाली आहे. 3 धावा आणखीन जास्तीच्या इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आणि आजचा हा दुसरा दिवस खऱ्या अर्थाने आपल्या भेटी झालाय. एक कमी वेळामध्ये केलेलं हे आयोजन आणि बारदार नियोजन आपली स्पर्धा यंग स्टार कुसगाव यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदीच आपण पाहिलं तर 4 ते 5 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आपण पाहिलं तर यानंतर रमजानचा दिवस चालू होणार आहेत आणि त्याकरता रमजान पूर्वी ठेवलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित क्रिकेटचा महासंग्राम पाहावयास मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज
ट्रॅकर त्यावरती पूल केलाय, पॉवरफुल ठरेल का? हो ठरलाय. चेंडू सीमारच्या पलीकडे आलाय, षटकार, 6 धावा. नो बॉलचा देखील इशारा आलाय आणि 6 धावा आणि फ्री हिट देखील असेल. आंतरराष्ट्रीय नियम 2008 मध्ये नो बॉल वरती फ्री हिटचा नियम आला होता आणि तोच फ्री हिट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळतोय. धावसंख्या 7 ने वाढेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तेरा धावा इथे जोडल्या गेल्या. जिथे षटक क्रमांक पहिला सुरू असताना आपण पाहताय यावेळेस ऑन साइडला फटका खेळले, एक धाव असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. प्रणय आहेत आणि त्यांच्या बॅट मधून सिक्सर आणि त्यानंतर या 2 धावा. धावसंख्या 15. उजेर 11 संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यानंतर लगेच तयार राहायचंय उजेर 11 संघ. हो यावेळेस जबरदस्त चेंडू, अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली, बाउन्सर पाहायला मिळाला आणि ते डॉट बॉलची सांगता होती. 4 चेंडू झालेत, आणखीन 2 चेंडूने अपेक्षित आहे. धावा आपण पाहिलं तर 15 धावा झालेत. इथे धावा होतो ना पाहायला मिळतात टीम रायगड संघासाठी. हो यावेळेस उडवलाय परंतु चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम भटका, चेंडू फसलाय. चेंडू खाली फिल्डर्स आलेत, कोणतीही चुकी करत नाही आहेत. विकेटचा पतंग, विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज उमेश दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. उमेश नवीन फलंदाज उमेश दाखल होत आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिथे षटक क्रमांक पहिलं सुरू असताना धावा आतापर्यंत 15 झालेत. या षटकातील शेवटचा चेंडू आपण लकी याला पाहतोय. गोल्डन ट्रॅकवर गोलंदाज जर्सी नंबर 20 प्रदान केली आहे आणि थोडस लांबीचं षटक देखील पाहावयास मिळालं, परंतु विकेट देखील महत्वाच्या घेतले. पुढचा बॉल शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ॲप ट्रॅकर त्याला पुल केलाय परंतु चेंडू फसलाय. चेंडू खाली फिल्डर्स आलेत आणि इथे कॅच देखील सोडलाय. कॅच सोडलाय आणि त्याही पलीकडे 2 धावा आणखीन जोडले जातील आणि या 2 धाब्यांनी षटक क्रमांक 1 देखील संपते. धावा झाल्या 2 फलंदाज बाद, 17 धावा अशी परिस्थिती एकंदरीत आपण पाहायला मिळते टीम रायगडवाडी संघाची. षटक क्रमांक 2 बॉलर नेम फरमान आले. षटक क्रमांक 2 अंतिम षटक सोहेल. षटक क्रमांक 2 फरमान दाखल होतात अंतिम षटकासाठी. आपण पाहता जिथे पहिल्या षटकामध्ये 18 धावा 17 धावा झाल्या आणि या षटक क्रमांक 2 सुरू असताना पहिला चेंडू व्हाईट बॉल आला आणि दुसरा चेंडू हो यावेळेस चांगला चेंडू आला. अगदीच आपण पहिला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूने आणि तो थांबवलाय. तिथे हलक्या त्याने स्टेअर केला. अगदीच विकेट वरती चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होते. धाव फलक 18 या आकड्यावरती आहे. तिथे 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले. आपण पाहिलं तर अजय आणि प्रथमेश यांना परतावर लागले.
यावेळेस फटका तर खेळलेत परंतु हवेमध्ये आहे अगदीच स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने हा चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील कॅच सुटलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होत नाहीये, थांबतायत. आणखीन 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त मॅच देखील पाहायला मिळाली. पोलादपूर आणि त्यांच्या विरुद्ध नडगाव नांगलवाडी सामना. त्यामध्ये शेवटचे 6. सोहेल कुठे असेल आपण संपर्क साधा. सोहेल ताज संपर्क साधा. हो यावेळेस चांगला फटका आपण पाहताय डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारच्या पलीकडे हा आलाय चौकार. 4 धावा. मनगडाचा वापर करताना आपण पाहतोय बॅटर प्रथमेश यांच्या बॅट मधून प्रथमेश यांच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहाव्यास मिळाला. आणखीन या 4 धावा महत्वपूर्ण ठरणार मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24 या आकड्यावरती. 24 धावा. कालच्या दिवसामध्ये देखील असेच बरेच सामने पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिलं तर अमीर कुडुपकर यांच्या नावावरती या स्पर्धेतील व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि 1 बाउन्सचा देखील इशारा असेल. 1 बाउन्स प्लस व्हाईट बॉल अशा एकंदरीत एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 25 धावा. आपण षटक क्रमांक दुसरा सुरू असताना परमान यांचा आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस अगदी चांगला फटका आपण पाहताय. डीप लॉंग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय अगदीच सीमा लगत बाउंड्री लगत. 4 धावा. चौकार. आणखीन 4 धावा ऍड होतील. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. या षटकातील 2 चेंडू येणं अपेक्षित आहे आणि आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू झालेत परमानंटचे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर व्हाईट बॉल होता, त्यानंतरचा डॉट बॉल, त्यानंतरचे 2 धावा, त्यानंतरचा चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट आणि चौकार. अशी आपण विश्लेषण पाहिलं गोलंदाजीचं. यावेळेस देखील फटका फसलाय आणि कॅच देखील ते ड्रॉप होतोय. कॅच सुटलाय. आणखीन एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. खऱ्या हाताने पाहिलं तर रायगडच्या पायथ्याशी असलेला गाव रायगडवाडी हा संघ इथे खऱ्या हाताने दाखल झालाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सोहेल ताज संपर्क साधा. सोहेल ताज यावेळेस फटका तर खेळलेत अगदीच परंतु एक धाव असेल. आणखीन एक धाव जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 31 झाली आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. 12 चेंडू आणि 32 धावा करायचे टीम मुबीन 11 संघाला. चला पंच फाट घ्या. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. चला बिल्डिंग रायगडवाडी चला लगेच दाखल व्हा. तर सहकार्य करा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. जरा फाट घ्या. सहकार्य करा.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांना शुभेच्छा असतील. आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आणि आजचा हा दुसरा दिवस अर्थात फायनलचा दिवस. इथे बॅटिंग असताना टीम रायगडवाडी संघाने धावा केलेत 31 केलेत आणि 32 धावांचा टार्गेट सेट केला आहे. 12 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना टीम मुबीन 11 संघाची सलामीची जोडी आघाडीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. अदनान आणि फरमान असे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज गोलंदाज प्रणय बारा चेंडू 32 धावा प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 16 धावांची सरासरी देखील राखावी लागणार आहे टीम मुबीन 11 संघाला. ते राखत असताना स्ट्राईक एंडला अदनान, नॉन स्ट्राईक एंडला फरमान, वर गोलंदाज आपण प्रणय पाहताय. तिथे आमच्या ऑफिशियल पंच देखील सज्ज आहेत. पहिला बॉल या इनिंगचा फुल टॉस, त्यावरती फटका केलेत ऑन साइडला. चेंडू आपण पाहिला तर थोडासा फिल्डिंग करताना फिल्डर्स पाहायला मिळाले पैकी करणार तर पुढे 2 धावा इथे अर्जित होत आहेत. 2 धावा आणि 2 धावेने मॅच देखील सुरुवात होते आणि आपण पाहिलं तर आपल्या टीमचं धावांचं ओपनिंग देखील केलं आहे. यानंतर जो टॉस केलाय दोन्ही टीम्सनी तयार राहायचं आहे. लगेचच आपली मॅच आहे. जो टॉस जिंकलाय खामगाव संघ, उजेर 11 संघ, उजेर 11 बी संघ लगेच रेडी राहा. यावेळेस पंचांनी दंडित केलाय. आमच्याकडे पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथे प्रत्येक षटकामागे 16 धावांची सरासरी राखायची आहे टीम मुबीन 11 संघाला. ते राखत असताना 3 धावा इथे जोडल्या गेल्या. यावेळेस चांगला फटका अगदी समोरच्या दिशेने आपण पाहताय. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये फेकी करणार. तत्पूर्वी या 2 धावा आणखीन जोडल्या जातील. आणखीन या 2 धावा जोडल्या जात आहेत. धाव फलक 2 ने पुढे जात आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचत्या. दिवसातील आयकॉन सेफ कोंडिवकर देखील आहेत. कॅच पकडलाय. कॅच ऑफ द डे असं म्हणता येईल. कालच्या दिवसामध्ये देखील असाच कॅच आपण पाहावयास मिळाला होता. सेफ पॅनल पकडला होता. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून कॅच पकडताना पाहायला मिळाले. आणि ते बघता बघता आणखी एक डॉट बॉल. मॅचचं समीकरण पाहिलं तर धावा स्थिर आहेत 5 या आकड्यावरती. प्रणय आणि चेंडू 3 आणि 5 धावा सेकंद समीकरण आहे. फुल टॉस अगदीच फर्निचर डिस्ट्रॉय होतोय आणि ते दांडी गुल होते आहे. विकेटचं पहिलं पतंग क्रमांक पहिला अदनान मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. लकी आपण पाहताय जिथे स्ट्राईक एंडला यावेळेस चांगला फटका अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलेत. एक धाव. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जातोय. डेंजर झोन मध्ये होते परंतु इथे थोडासा फलंदाज नाव लकी. आपण पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये किती लकी ठरतील हे देखील पाहिलं जाईल.
पुढचा बॉल हो यावेळेस चांगला चेंडू आणि तितका चांगला फटका समोरचे गेलेत अगदीच डीप लॉंग ऑफ मध्ये इथे रेस लागली आहे चेंडू आणि बॉलची आणि रेस जिंकले बॉल आलाय चौकार 4 धावा आलेत महत्वपूर्ण आणखीन धाव संख्या झाली 11 7 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावा गोलंदाज गोलंदाज टीम रायगडवाडी संघाकडून प्रथमेश दाखल होत आहेत त्यांनी बॅटिंग चांगली केली आहे आणि आता पाहिलं तर गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागणार आहे प्रथमेश गोलंदाज स्ट्राईक होता स्ट्राईक एंडला आपण पाहताय जिथे फरमान नॉन स्ट्राईक एंडला लकी आणि शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावा असं एकंदरीत समीकरण यावेळेस हा फटका खेळले परंतु चेंडू हवेमध्ये होता तितकंच बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि ते विकेट गमावून बसलेत धावच्या स्वरूपात परतावर लागेल फरमान लकी यांना नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये बॅटर नेम नाही कैफ दाखल होत आहेत ते मॅच पाहिलं तर 5 चेंडू आणि 21 धावा असं एकंदरीत समीकरण आहे चला 5चा बॅटर आज आपल्याला सामने संपवायचे आता फायनलचा देखील सामना संपवायचा आहे सर्व टीम्सना विनंती असेल आपण सहकार्य करा थोडा फास्ट घ्या सर्व टीम्स कॅप्टन खेळाडूंना विनंती आहे आपण थोडा फास्ट घ्या पुढचा बॉल हो यावेळेस दांडी कूल होती आहे फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं आणखीन एक पतंग विकेट क्रमांक 3रा फरमान मैदानाच्या बाहेर चला न्यू बॅटर तोफिक दाखल होत आहेत इथे समीकरण तर चेंडू विषय असतील 4 आणि धावा करायचे 21 असं एकंदरीत समीकरण आलंय 4 चेंडू आणि 21 धावा त्याला बॅटर 5 जा 4 चेंडू आणि 21 धावा असं एकंदरीत समीकरण आलंय जिथे आपण महत्वाची लढत पाहताय क गटातील सामना क्रमांक 2 क गटातील सामना क्रमांक 1 आपण पाहिला पोलादपूर आणि नडगाव 4 हॅट्रिक साठी चेंडू असेल कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आणि या दिवसामध्ये मिळेल का हे देखील पाहायचंय प्रणय यांच्या माध्यमातून लगातारचे 2 विकेट आले 3रा विकेट येईल का हॅट्रिक साठी चेंडू असेल हो नाही आलाय परंतु ऑन साइडला फटका खेळलेत 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय एका धावेने धावफलक पुढे जाते धावसंख्या 12 इथून समीकरण पाहिलं तर 3 चेंडू विषय असतील आणि धावा करतील 20 3 चेंडू आणि 20 धावा असा एकंदरीत समीकरण आलंय 3 चेंडू 20 धावा यानंतर एक महत्वपूर्ण लढत आपण पाहणार विलास सुर्वे यांचा तो संघ असेल आणि त्यांच्या विरुद्ध सेफ असतील यावेळेस फटका केले समोरच फिल्डर आहेत कोणतीही चुकी करत नाहीयेत विकेटचं आणखीन एक पतंग चला नवीन फलंदाज पाठवा शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावा बॅटर नेम निहाल शेवटचे 2 चेंडू आणि 20 धावा असताना निहाल दाखल होत आहेत तितकी चांगली गोलंदाजी देखील आपण प्रणय यांची पाहिली हो यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेने आपण पाहताय अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय चौकार 4 धावा शेवटचा 1 चेंडू असेल आणि 16 धावांची गरज असेल 1 चेंडू आणि 16 धावा असे एकंदरीत समीकरण असेल
शेवटचा चेंडू असेल आणि मॅच कोण जिंकेल हे देखील आपण घोषित करणार आहोत. पण एक चेंडू 16 धावा आपण भारत तर पूर्णपणे पकड इथे मजबूत केली आहे रायगडवाडी संघाने. शेवटचा चेंडू आणि ते विजय होतोय टीम रायगडवाडी संघ. वे संघाचे हार्दिक अभिनंदन आणि परिसंघाचे देखील आभार.